पर्यंत अविनाश अलर्ट आणि जोरापूर बेसिकली ज्यावेळी मी जॉईन केलं 2003मध्ये, तर ERCमध्ये मला पूर्ण ज्यावेळी मी जॉईन झालं त्यावेळी मला खूपच डिपार्टमेंट जे होतं त्यात एवढं डायनॅमिझम होतं आणि जे आमचे रेफरन्स बेंचमार्क होते ते पूर्ण चेंज झाले. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असं होतं की जे काही शिकणं होतं ते इथं जे सगळे धुरंधर होते, म्हणजे त्यातले एक म्हणजे अविनाश ह्यांच्याकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि खूपच प्रोसेस. त्यांना जसं धनंजय पिते यांनी म्हटलं की ही वॉज द ChatGPT. वेनेवर आय यूज टू फेस एनी प्रॉब्लेम, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम आला तर आम्ही डेफिनेटली अलर्टकडे जायचो आणि फार काम आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते आम्हाला मार्गदर्शन केलं. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी शिकलो, तर त्यांना पूर्ण नॉलेज होतं. मॅन्युफॅक्चरिंग, असेंब्ली, प्लॅनिंग, मशिनिंग, एव्हरीथिंग. म्हणजे असे काही लोक आपल्या ERCमध्ये आहेत म्हणून आपल्याला खूप सक्सेस मिळालेला आहे आणि मोस्ट ऑफ द क्रेडिट गोज टू हिम. सो अविनाशजी, अलर्ट सर, थँक्यू व्हेरी मच फॉर सपोर्टिंग मी एज वेल. आणि तुम्हाला तुमच्या सेकंड इनिंगबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. जोरापूर अच्युत सरबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचं आणि माझं प्रोडक्शॉपमध्ये जे काही मी होतो त्यावेळी इंटरॅक्शन 2 ते 3 वर्षाचं झालं आणि त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं मला. आणि त्यांचं जे व्यक्तिवर्म आहे आणि जे काही काम पद्धतीनं ते इश्यू हँडल करतात, कितीही पॅनिक सिच्युएशन असू दे, वेनेवर आय यूज टू गो टू हिम फॉर एनी सपोर्ट ऑर एनी ॲक्टिव्हिटी, ही यूज टू हँडल इट व्हेरी नाईस वे. सो त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आणि डेफिनेटली जे काही फिटनेसबद्दल सगळेजण म्हणत आहेत इट इज रिअली डिफिकल्ट आणि यू हॅव अचिव्ड द माइलस्टोन. सो जोरावर तुम्हाला सेकंड इनिंगबद्दल हार्दिक शुभेच्छा सगळ्यांतर्फे आमच्याकडे आणि थँक्यू व्हेरी मच फॉर होल गायडन्स. सो ऑल द बेस्ट.